विकास शर्मा ग्राम मोंडीपार येथे शेतजमिनीच्या वादातून युवकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला। घटनास्थळी उपस्थित त्यांच्या पत्नीलाही मारझोड करण्यात आली। या घटनेत प्रसंगावधानाने युवकाने आपला जीव वाचवला, मात्र जीवास धोका कायम आहे। सदर घटना 15 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली। या युवकाने पोलीस स्टेशन आमगावला घटनेची तक्रार नोंदवली, मात्र पोलीस विभागाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची तक्रार त्याने दिली आहे। सर, माझे नाव सुरेश हंसराज मेश्राम, मुक्काम मोंडीपार, पोस्ट सरकाटला, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया। मला जीवाने मारण्यासाठी कुऱ्हाडीनं पूर्णपणे वार केला आणि ती 10 लोक मिळून मला खाली पाडून पूर्ण लाथाबुक्कीने काठीने मारला। पण तिथून कसं तरी वाचून मी पळाल्यानंतरही माझ्या त्या लोकांनी पाठला केला। तेव्हा मला लुटन चुटे या नावाच्या व्यक्तींना घोड्यावर वाचविले, नाहीतर ते मला ठार मारले असते। त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो FIR दर्ज करण्यासाठी। त्यावेळेस त्या लोकांनी मला मेडिकलमध्ये नेल्यावर मेडिकल केल्यानंतर आणल्यावर ते आपल्या मर्जीने FIR दर्ज केला। ते माझ्या बिना इच्छानुसार त्यांनी FIR दर्ज केला। मी जे सांगत होते ते माझ्या सांगण्यावरून ते FIR दर्ज करत नाही होते सर। तेव्हा मी गावाला जेव्हा मी गावाला जात असतो तेव्हा मला घरून फोन आला की आम्हाला पण मारतात म्हणून मी घराला जात होतो। तेव्हा सांगितले की सरपंच असा म्हणत होता की याला मारा, ठार मारून टाका व मी पैसे भरून टाकीन, असा सरपंच म्हणत होता। आणि पोलीस पाटील पण यांचा सहभाग। सरपंच लेकेश विठ्ठल गुरंजेकर हा त्यांना पैसे देऊन मारण्यास सांगत होता व पोलीस पाटीलचा पण याच्यात सहवास आहे। तुमच्या प्रकरण कशावरून चिरगडलं आहे? हा सर, ते सातबाऱ्यावरून आमची जी जमीन होती त्याच्यावरून त्याने धान विकला। आम्ही हाच शब्द म्हणतो की आमच्या जमिनीवर सातबारा का विकला आहे, ह्या शब्दावरून त्यांना ती जी जागा मी घेतली ती जागा तो लेकेश कुरंजेकर घेणार होता। ते माझ्या वंशाची जागा आहे, माझी ती जागा 30 वर्षापासून करतो। त्या जागेसाठी तो लेकेश कुरंजेकर घेणार होता, पण ते त्यांना मिळाली नाही म्हणून तो मला संपवण्यासाठी हा प्रयत्न करून राहिला। यांच्यात भरवे जो बीड जमादार आहे हा त्यांना पूर्णपणे सपोर्ट देतो आणि मला त्यांच्यावर आतापर्यंत काही कारवाई केली नाही, अन्यथा ते गावात फिरून राहिले आहेत सर। याबद्दल तुम्ही पोलीस निरीक्षकाला भेटले का? भेटले सर, त्यांना कारवाई करण्यास सांगतात, पण ते भरवे सर काही ऐकत नाही सर, त्यांच्या गोष्टीवर दुर्लक्ष करतात सर। तू SP ला जा, DSP ला जा, कुठेही जा, या पत्रकार परिषद घे, ते कोणाही माझ्या काही करू शकत नाही असे बोलून ते निघून गेले सर। गावी आल्यावर ना माझ पण जारलेला आहे सर त्या लोकांनी। तुम्ही काय अपेक्षा करता शासनाकडून? शासनाकडून माझ्या जीवाला मारण्याचा षडयंत्र रचून राहिले, त्यासाठी मला जीवाची माझ्या परिवाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करावे हे त्यांच्याकडून माझी इच्छा आहे सर।